नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. वंदना जाधव, अर्जुन सायली तिघही कॅफेत असतात. अर्जुन सायलीला प्रियाबद्दल सगळी माहिती सांगितलेली असते तेव्हा बबली लोखंडे तुमची कोण लागते, ती तुमच्या आयुष्यात कशी आली. तेव्हा सायली सांगते, ज्या आश्रमामध्ये मी होती त्या आश्रमामध्ये ती पण आली, पण तिथेही तिने नाव बदललं आणि आत्तासुद्धा आमच्या घरात तिसऱ्या नावाने राहते. तेव्हा वंदना जाधव म्हणतात, तुमच्या आयुष्यामध्ये तिने कशी ढवळाढवळ केली. तेव्हा सायली सगळा घडलेला प्रकार सांगते. आपल्याला काही ऐकवलं नाही तो. तेव्हा वंदना जाधव म्हणतात, लहान असताना तर ती भयंकर होतीच, पण आता अजून वाईट झाली. तुम्ही एकदा फक्त तुमच्या प्रियाला माझ्यासमोर मी स्वतः माझ्या हाताने तिचा गळा दाबेल, जीव घेईल तिचा मी. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचा राग आम्ही समजू शकतो, पण असा कायदा हातात घेता येणार नाही. आम्ही तिच्या विरोधात पुरावे जमा करतोच आहे, पण जेव्हा पूर्ण पुरावे जमा होतील तेव्हा तुम्ही प्रियाच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष द्याल. तेव्हा वंदना जाधव म्हणतात, तुम्ही म्हणाल तेव्हा मी बबली लोखंडेच्या विरोधात साक्ष द्यायला तयार होईल. तर दुसरीकडे साक्षी जमदाडे वकिलांना फोन करून विचारते, तुम्ही महिपत शिकरेंची केस लढाल का. तेव्हा जमदाडे वकील म्हणतात, तुम्ही महिपत शिकरेंच्या कोण आहात. तेव्हा साक्षी सांगते, मी त्यांची नातेवाईक आहे. तेव्हा वकील म्हणतात, माझ्या माहितीनुसार तर त्यांना फक्त एक मुलगी होती आणि ती जेलमध्ये मेली आहे. साक्षी म्हणते, तुम्ही पर्सनली ओळखतात का महिपत शिकरेंना. मी त्यांची पुतणी आहे. मला फक्त एवढंच सांगा, महिपत शिकरेंची केस लढायला तुम्ही तयार आहात का. तेव्हा जमदाडे वकील म्हणतात, महिपत शिकरेंचा निकाल केव्हाच लागला आहे आणि त्यांची केस लढण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा साक्षी चिडते, तुम्हाला जर केस लढायचीच नव्हती तर ह्या नको त्या चौकशा कशाला करत बसले. तर ते वकीलही फोन ठेवून देतात आणि साक्षी पण. तर अर्जुन सायली दोघंही घरी आल्यानंतर गेटजवळच उभे राहून बोलतात. प्रियाला बऱ्याच वेळा संधी मिळाली चांगलं वागण्याची. मधुभाऊंच्या आश्रमामध्ये आली तेव्हा देखील ती सुधारली नाही. त्यानंतर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या सावलीत आली तरीसुद्धा ती सुधारली नाही. एवढं विकृत कोणी असू शकतं. अर्जुन म्हणतो, एक गोष्ट बरी झाली, वंदना जाधव सगळ्यांसमोर साक्ष द्यायला तयार झाली. पण ज्या वेळेला आपण सर्वांना घरात ही गोष्ट सांगू तेव्हा तिथे वंदना जाधव तर असतीलच, पण सदा आणि मैनासुद्धा असायला पाहिजे. या दोघांना या प्रियाने कुठेतरी हलवलं आहे यात डाऊट नाही. तर सायली म्हणते, आता प्रियाच्याच मदतीने आपण त्या दोघांना शोधायचं. मला एक कल्पना सुचली, मी सांगते. सायली अर्जुनला सांगते, ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. तर दुसरीकडे प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो आणि तो सांगतो की इमर्जन्सी असल्यामुळे त्याला रात्रीच बाहेर पडावं लागेल. तर प्रिया म्हणते, ठीक आहे ना, इमर्जन्सी आहे ना तुला, उद्या सकाळी पोचशील का. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, काळजी घे. फोन ठेवते आणि चार्जिंगला लावून तिथून बाहेर निघून जाते. त्याच वेळेला सायली मध्ये येते, कपाटामध्ये पर्स बघते पण पर्समध्ये तिला काही सापडत नाही. त्याच वेळेला मैनाचा फोन येतो पण मंजिरी नाव सेव्ह केलेलं असतं. सायली फोन उचलते पण काही बोलत नाही आणि तिकडून मैना बोलत असते, काय गे टवळे, केव्हाची फोन करते, तुझ्या बापाची अवस्था कशी झाली आहे. लागली त्यांना, खोकला थांबायचं नावच घेत नाही. दवाखान्यात न्यायचं तर पैसे नाही, एक तर पैसे पाठव, नाही तर डॉक्टरला तरी पाठव. त्यानंतर सायली फोन ठेवून देते. बघा ही पोरकी फोन उचलला पण बोलली सुद्धा नाही, काय करू मी. सायली तिला मेसेज पाठवते, तुझा पत्ता व्यवस्थित पाठव, मी माझ्या माणसाला सांगून पैसेही पाठवते आणि डॉक्टर पण पाठवते. तर तिकडून मैनाचा रिप्लाय येतो, तिने पत्ता पाठवलेला असतो. सायली पत्ता स्वतःच्या मोबाईलमध्ये शेअर करते आणि प्रियाच्या मोबाईलमधून डिलीट करून टाकते. त्याच वेळेला तिथे प्रिया येते तेव्हा सायली दरवाजाच्या मागे लपून प्रियामध्ये आल्यानंतर ती बाहेर निघून जाते. तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं की फोन ऑन कसं काय होता, मी तर केव्हाच चार्जिंगला लावून गेली. तर दुसरीकडे सायली विचारत असते. अर्जुन म्हणतो, तू खूप छान काम केलं हां बायको. सायलीचं काही लक्ष लागत नाही. ती म्हणते, अहो मैना खूप पोटतिडकीने सांगत होती हो, स्वतःची तब्येत बरी नाही आहे आणि ही प्रिया पण फोन उचलत नाही आहे, तेव्हा आपण तिथं जायला पाहिजे ना, डॉक्टर तरी पाठवले पाहिजे. अर्जुन म्हणतो, कशी आहेस बायको तू. त्याकडनं मी एक गोष्ट शिकलो आहे हां, कोणी कसं जरी वागलं ना पण आपण आपली माणुसकी नाही सोडायची. थांब, मी आता डॉक्टरांना फोन करतो. अर्जुन डॉक्टरांना फोन करून सांगतो. दुसरीकडे सचिन अस्मिताला विचारत असतो, अगं अस्मिता, मी पैसे काढायला गेलो होतो पण हे कार्ड इनॲक्टिव्ह दाखवते, मी माझ्या मुलाला एक साधं खेळणंसुद्धा घेऊ शकत नाही. अस्मिता म्हणते, अरे माझं अकाउंट ॲक्टिव्ह आहे, तू सकाळीच बघितलं ना मी पेमेंट केलं त्या अकाउंटवरून. तेव्हा सचिन म्हणतो, सकाळी पेमेंट केल्यानंतर तू तुझं अकाउंट ब्लॉक केलं का. तेव्हा अस्मिता म्हणते, मी असं कशाला करेल. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, जाऊ दे, दुसरं कार्ड असेल दे बरं ते. अस्मिता म्हणते, नाही माझ्याकडे एकच अकाउंट आहे. त्याच वेळेला तिथे प्रताप काका आणि कल्पना काकू त्याही येतात. येऊ का मध्ये. तेव्हा अस्मिता हो म्हणते. काय ग बाळ झोपलंय का.
बाळ छान झोपलेलं असतं हां. प्रेक्षकांना खूपच गोंडच बाळ घेतलं यांनी. अगं बाळ झोपल्यानंतर तू पण झोपून घ्यायचं. ते काय होतं, तू झोपायला जाशील आणि तो उठेल, मग तुझी झोप होणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, तुम्ही सहज आला होतात का? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं उद्या गुढीपाडवा आहे ना, बाळासाठी काही गिफ्ट आणले ते. तू बाळाची तयारी सकाळी लवकर कर हां. पहिलाच सण आहे ना त्याचा. ते दोघंही निघणार. त्याच वेळेला अस्मिता प्रताप काकांना विचारते, डॅड एक विचारायचं होतं, माझं अकाउंट इनॅक्टिव्ह दाखवतंय, काही टेक्निकल इश्यूज असतील का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं ते मला कसं माहिती असणार ना. तेव्हा अस्मिता सांगते, सचिन गेला होता पैसे काढण्यासाठी, पण पैसे नाही निघाले. उद्याच मी बँकेमध्ये कॉल करून विचारते. प्रताप काका म्हणतात, तू कशाला टेन्शन घेते, मी करतो ना. तुला काही कॅश हवी का आत्ता? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही अर्जंट नको आहे आता, फक्त ते कार्ड ॲक्टिव्ह झालं पाहिजे ना, म्हणून विचारलं. त्यानंतर कल्पना काकू आणि प्रताप काका तिथून निघून जातात. तर सचिन म्हणतो, अगं पैसे देत होते ना ते, मग मागून घ्यायचे ना 20,000. अस्मिता म्हणते, गरज नसताना कशाला मागायचे पैसे? मला कळतं आहे तुला बाळासाठी गिफ्ट घ्यायचं होतं, पण जाऊ दे, नंतर घेतलं तरी चालेल. सचिनला राग येतो आणि बाजूला जाऊन बसतो. अस्मिताशी काही बोलत नाही, हे अस्मिताच्या पण लक्षात येतं. तर प्रिया किचनमध्ये पाणी घ्यायला आलेली असते. त्याच वेळेला अर्जुन सायलीच्या रूमकडे लक्ष जातं. लाईट चालू असते, त्यामुळे ती जिन्यात जाते. यांच्यामध्ये काहीतरी माझ्याबद्दलच बोलणं चालू असेल म्हणून ऐकण्याचा प्रयत्न करते दरवाजाजवळ. तर दुसरीकडे सदाला खूप जास्त खोकला येत असतो. महिना म्हणते, अहो थांबा तुम्ही, मी डॉक्टर घेऊन येते. सदा म्हणतो, डॉक्टरला द्यायला पैसे कुठे आपल्याकडे, नको आणू, थांबा मी तुम्हाला गरम पाणी तरी करून देते. ती उठणार. त्याच वेळेला सदा मान टाकून देतो खाली. तेव्हा महिना तर खूप रडते, घाबरलेली असते. अहो उठा ना, काय झालं, माझ्याकडे बघा ना. त्याच वेळेला अर्जुन सायली डॉक्टरांना घेऊन येतात. अगं सायली, बघ ना कसे करते हे, काय दुर्भाग्य आहे बघ ना माझं, मी डॉक्टरांना सुद्धा नाही बोलू शकली. तर डॉक्टरांची त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू होते. तर सायली म्हणते, हे बघा तुम्ही घाबरू नका, आता डॉक्टर बघतात आहे ना, बरे होतील ते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की गुढीपाडव्याच्या पूजेसाठी सगळे जमलेले असतात. त्याच वेळेला सायली प्रियाच्या मदतीच्या हेतूने तिच्या पाठीवर बघते. तर जळाल्याचं निशाण दिसतं तिला. ती अर्जुनला देखील सांगते की प्रियाच्या पाठीवर जळाल्याचं निशाण आहे. तर दुसरीकडे प्रियाने माणसाला पाठवलेलं असतं सदा आणि मैनाकडे. त्याचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, तुला सांगितलं होतं ना काम झाल्यानंतर फोन कर. तेव्हा तो समोरचा माणूस म्हणतो, काम झालेलं नाही आहे म्हणून मी फोन केला, कारण तुम्ही ज्या कामासाठी पाठवलं होतं ते सदा आणि मैना इथे नाहीच आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हे दोघं कुठे गेले असतील. तिला तर खूप टेन्शन येतं. तर हा भाग इथे संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.